हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. आता हिवाळा चालू आहे आणि ह्या सीझनमध्ये हिरवे मटार खूप बाजारात आले आहेत आणि आता ह्या सीझनमध्ये मटाराच्या अनेक वस्तू रेसिपी आपण करतो, परंतु हा पदार्थ अतिशय साधा आणि सोपा आहे. एखाद्या बर्थडे पार्टीला आपण हा पदार्थ लहान मुलांच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा आपण देऊ शकतो. तो आधीच करून ठेवू शकतो, नंतर आयत्या वेळी आपण ते तळूनही देऊ शकतो. बाजारात हा पदार्थ खूप महाग मिळतो, परंतु आपण हा घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यात करणार आहोत. तर आज आपण करणार आहोत मटार चीज नगेट्स. तर चला पाहूया आपण त्याचे साहित्यामध्ये. आता हा 1 वाटी सोललेला मटार आहे, म्हणजे 1 वाटी आपण हा मटार घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण 2 मोठे बटाटे घेतले होते, ते बारीक किसणीने किसून घेतलेले आहे. हे बारीकच किसणीने किसायचे, ते तुम्हाला नंतर सांगते. त्याचबरोबर इथे अर्धा ते पाऊण वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी हा मसाला तयार करणार आहोत. धने, बडीशोप आणि जिरे हे अर्धा चमचा आहे. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर, त्याचबरोबर इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या. त्याचबरोबर इथे आपण पाव चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमच्यापेक्षा कमी आपण हळद घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पिळण्यासाठी आपण लिंबू घेतलेला आहे. तर अगदी छोटा आपण लिंबू घेतलेला आहे. जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये आता चीजची आपण 1 क्यूब घेतली आहे. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला घोळवण्यासाठी इथे पोह्याची पावडर घेतली आहे. पोहे जे आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे आणि त्याची त्याची पूड केलेली आहे. त्याचबरोबर स्लरी करायची आहे आपल्याला, त्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मैदा घेतलेला आहे. तर आता आपण चालू करू. आता हे मटार आपण टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण लिंबू सोडून आपण सगळं साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. लिंबू आणि हळद आणि मिरची जी आहे, मिरची पावडर, ही आपण ठेवून देऊ आणि आपण ती नंतर टाकून घेऊ. आता हे आपण ओबडधोबड वाटून घेणार आहोत. तर आता मी हे वाटून घेते. आता हे मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. खूप बारीक नाही करायचं आणि खूप पेस्ट वगैरे करायची नाही. तर हे अशा पद्धतीने आपण वाटून घेतले. आता आपण गॅस लावून घेऊया. त्यामध्ये आता आपण थोडं तेल टाकून घेऊया. आता आपण हे सगळं त्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडं तेल कमी पडलंय तर मी तेल वगैरे टाकते थोडं अजून. थोडं मीठ टाकून घेऊया, म्हणजे याला जेवढं आवश्यक असेल तेवढं आपण मीठ टाकून घेऊ. साधारणतः पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे मी. झाकण ठेवूया, कारण आपले मटार हे कच्चे होते, तर ते आपण व्यवस्थित शिजून घेऊया, म्हणून आपण ते थोडंसं झाकण ठेवूया. तर आपण साधारण 2-1 मिनिटं आपण झाकण ठेवूया. आता त्यामध्ये आपण थोडीशी आपण
हळद आणि लाल मिरची पावडर आपण टाकूया. परत हे 2 मिनिटं आपण वाफ देऊन घेऊया. याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे, म्हणजे हिरवा रंग आपण थोडासा त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे, म्हणजे आपले मटार हे पूर्णपणे शिजलेले आहे. तर आता आपण ते काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया. बंद करूया गॅस. आता लिंबू आपण त्याच्यामध्ये पिळून घेऊया. चटपटी चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत. आता हे काढून आपण थंड करून घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये हे चीज आपण किसून टाकूया. म्हणजे ते थंड व्हायला पाहिजे, तेव्हाच आपण चीज किसून टाकायचं आहे. तर आपण ते नंतर टाकून घेऊया. आता हे थंड होतंय, तोपर्यंत आपण त्याची पारी करून घेऊया. त्यासाठी आपण हे 2 उकडलेले मोठे बटाटे जे होते ते ह्या किसणीने, म्हणजे मी किसून घेतले बारीक किसणीने, तर ते किसलेले बटाटे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. साधारणतः पाव चमच्यापेक्षा कमी आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आणि हे चांगलं असं व्यवस्थित मळून घ्यायचंय. आता त्याच्यामध्ये आपण हा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता. साधारणतः पाव वाटी इतका आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित हे सगळं मळून घ्यायचंय. तेल टाकून घेऊया. म्हणजे बटाटे हे चिकट असतात ना, त्याच्यामुळे आपण त्याला तेल लावून मळणार आहोत. हे असं छान झालेलं आहे. आता आपण त्याला थोडंसं रेस्ट देऊया आणि आपण हे स्टफिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये चीज टाकून घेऊया. हे साईडला ठेवून देऊ आणि हे चीजचं आपण खाली घेऊया. हे मटार वाटून घेतलेले होते, हे थंड झालेले आहे. आणि आता आपण याच्यामध्ये चीज घालून घेऊया. चीज आपण किसून घालणार आहोत. आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती चीज पाहिजे. चीज नाही घातलं तरी चालेल, पण चीजमुळे याला खूप मस्त अशी टेस्ट येते. आता त्यामध्ये आपण चीज किसून घालूया. आणि आता हे काढून घेऊया. आता आपण थोडंसं तेल लावून घेऊया हाताला आणि यातला छोटासा गोळा आपण त्याच्यात घेऊया. आणि ही स्टफिंग आता आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. आता हा सगळं आपण गोळा करून घेऊया. हे आणि मोदक कसा आपण वळतो तसं आपण करून घेऊया आणि व्यवस्थित असं गोल करून घेऊया. हे गोल पण तुम्ही करू शकता किंवा सिलेंडर शेप आपण करून घेऊया. अशा प्रकारे आपण ते करून घेऊ. आता मी तेल तापायला इथे ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आता आपण स्लरी करून घेऊया. हा 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तेवढाच मैदा घ्यायचा आहे, 2 चमचे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे खूप
खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, अशी स्लरी आपण तयार करणार आहे. 3 चिस्सा आपण मीठ टाकून घेऊ. आणि थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अशा प्रकारची ही स्लरी आपण तयार करून घेतली आहे. आता आपण हे पोहे जे आहेत हे मी बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे, तर ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पीठ आपण याच्यावर टाकून घेऊया. आता काय करायचं, आपण हे जे नगेट्स आहे ना हे याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत. व्यवस्थित असे कोट करायचे आहे. याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा लावू शकता किंवा रवा पण लावू शकता किंवा तांदळाचं पीठ काही पण तुम्ही लावू शकता. तर हे सगळे मी लावून घेते. हे मी सगळ्या याला मी ते पोहे लावून घेतलेले आहे, म्हणजे पोह्याची पावडर ही लावून घेतलेली आहे आणि त्या स्लरीमध्ये सुद्धा टाकून दिलेली आहे. तर आता आपण हे तुम्ही असे पण स्टोर करून ठेवू शकता एखाद्या डब्यामध्ये, जिथे फ्रीज बर्फ तयार होतो त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता. हे 4-5 दिवस आरामात टिकतं. जेव्हा तुम्हाला करून खायचं असेल त्यावेळेस तुम्ही ते तळून द्यायचं. आता आपण तेल बघूया गरम झालंय का नाही, कारण तो गॅस मी बारीक केलेला होता. आता आपण सोडून घेऊया. एका वेळी जितके बसतील तितकेच आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. आता हे उलट पालट करून आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया. आता फुटण्याचं याचं काहीच कारण नाही आहे, कारण आपण स्लरी लावलेली आहे आणि त्याच्याबरोबर आपण त्याला कोटिंगला पोहे पण लावलेले आहे. तर आता आपण ते तळून घेऊया, काढून घेऊया. आता दुसरी बॅच आपण टाकून देऊया. अशा प्रकारे आपले मटार चीज नगेट्स आपले तयार झालेले आहेत. खूप सुंदर आणि खूप छान अशी रेसिपी आहे ही. एखाद्या बर्थडे पार्टीसाठी लहान मुलांना सुद्धा आपण ही करू शकतो, किंवा पाहुणे अचानक घरी जर येणार असतील आणि माहिती जर पडलं असेल आपल्याला तर ते आपण करून पण ठेवू शकतो आणि त्यांना आयत्या वेळी आपण देऊ पण शकतो. हे फ्रीज पण करू शकतो आपण. तर अशा प्रकारे हे नगेट्स आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान लागतात हे. तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.